आजपासून राज्यातील रुग्णालयांच्या ओपीडी बंद आहे। तर सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला विरोध केला जातोय। क्रॉस पॅथीला विरोध आहे तर सर्व वैद्यकीय पद्धतींना नाही असं आता मार्डनं स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे। वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेला धोका आहे। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील आता संघटनांनी केलेला आहे। तर प्रामुख्याने ही काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। नागपूर, मालेगाव आणि गोंदिया या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्यातील रुग्णालयांच्या ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या विविध मागण्यांना अनुसरून हे आंदोलन करण्यात आलं, संप पुकारण्यात आलेला आहे। तर मार्चच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी थांबवावी ही प्रमुख मागणी आहे। सोबतच निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी ही मागणी सुद्धा करण्यात आली आहे। सोबतच वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सुरक्षेचे निकष कायम ठेवावेत ही मागणी करण्यात आली। तर डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला देखील विरोध करण्यात आलेला आहे। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे।